नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मोड आलेल्या मटकीपासून नाश्त्याची एक रेसिपी करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपल्याला इथे 1 वाटी मोड आलेली मटकी लागणार आहे। तर इथे मी ही मटकी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। अगदी ताजी मटकी असली तरीही मटकीला किंचितसा आंबट वास येतो, म्हणून कधीही मटकीची आमटी किंवा उसळ करण्यापूर्वी कोमट पाणी वापरून स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून मटकीचा जो काही आंबटपणा असेल तो निघून जाईल। तर इथेही स्वच्छ धुवून घेतलेली मटकी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, थोडंसं आलं व 2 हिरव्या मिरच्या हे सर्व पदार्थ यामध्ये घालून घेऊया। आपल्याला हे मिश्रण अजिबातही पाणी न वापरता ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठही घालून घेऊया। ओबडधोबड वाटून घेतलेलं हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड व अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व पदार्थ यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊया। यामध्ये बाइंडिंगसाठी म्हणून 4 चमचे बेसन पीठ घालूया। 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घेऊया। इथे तुम्ही कॉर्नफ्लोअर ऐवजी तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही ते इथे वापरू शकता। यामध्ये आपल्याला अजिबातही पाण्याचा वापर न करता हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे मिश्रण मला इथे थोडंसं पातळ असं वाटत आहे, म्हणून मी यामध्ये अजून 2 चमचे म्हणजे एकूण 6 चमचे इथे मी बेसन पीठ वापरलेलं आहे। आपल्याला हे मिश्रण खूप जास्त पातळ करायचं नाही, तसेच खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही। ज्याप्रमाणे आपण भज्यांचं मिश्रण तयार करतो अगदी त्याचप्रमाणे हे मिश्रण बनवायचं आहे। कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये छोट्या छोट्या आकाराची भजी सोडून घेऊया। इथे तुम्ही याला वड्यांसारखा चपटा आकार देऊ शकता किंवा याचे छोटे छोटे आकाराचे रोलही करू शकता। तर इथे मी याची भजी तयार करून घेत आहे। इतर कुठलाही आकार देण्यापेक्षा अशा प्रकारे याची भजी करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही। कढईमध्ये आपल्याला खूप जास्त गर्दी करायची नाही, तसेच भजी तेलामध्ये सोडल्या सोडल्या हलवायची अजिबातही गडबड करायची नाही। 1 मिनिटानंतर भजी उलटून घेऊया। आपल्याला ही भजी मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची आहेत। 2 ते 3 वेळा भजी उलटपालट केल्यानंतर इथे या भज्यांना छान असा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली एकदम कुरकुरीत अशी मटकीची भजी तयार झालेली आहेत। ही भजी आपण तळून जरी केलेली असली तरी भजी तळायला खूप जास्त तेल लागलेलं नाही, अगदी कमी तेलामध्ये भजी तयार झालेली आहेत। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।